रविवारची शांत सकाळ. डोंबिवली MIDC परिसर नेहमीसारखीच वर्दळ सुरू होती, पण अचानक काहीतरी वेगळंच दिसलं. लोक थांबले, डोळे चोळले, पुन्हा पाहिलं, कारण समोरचा संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा दिसत होता. क्षणात परिसरात चर्चा सुरू झाली. हे नेमकं काय? रस्त्याला रंग कुणी फासला? कुणी फोटो काढू लागलं, कुणी व्हिडिओ, आणि काही वेळात एकच खळबळ उडाली. डोंबिवली MIDC, जिथं या आधीही हिरवा पाऊस, लाल रस्ते आणि रंगीत नाले यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, आणि आता हा गुलाबी रस्ता. MIDCतील मालवण किनारा हॉटेल समोरील रस्ता शनिवारी सकाळी अचानक गुलाबी झाल्याचं पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. प्राथमिक तपास सुरू झाला आणि हळूहळू धक्कादायक कारण समोर येऊ लागलं. गटारातील रासायनिक गाळाचा मोठा ढिगारा रस्त्याच्या कडेला जमा झाला होता. त्या गाळावर पाणी मारताच रस्त्यानं रसायने वाहनं रस्त्यावर पसरली आणि काही क्षणात संपूर्ण रस्ता गुलाबी झाला. हा केवळ रंग बदल नव्हता, हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तत्काळ हालचालीत आलं. MIDC आणि संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अहवाल मागवण्यात आला आणि अहवालानंतर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय. रस्त्यावर जमा झालेले रासायनिक गाळाचे ढीग त्वरित उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.